जर कुणी असं गरजू विद्यार्थी असतील तर त्यांच्या त्या ठिकाणी समाज कल्याण विभागामार्फत राहण्या खाण्यापिण्या जेवणाची सगळी सोय आणि शिक्षणाची सोय त्या ठिकाणी केली जाते. त्याचबरोबर तालुका स्तरावरती आपल्याकडे जे 10वी नंतरनं विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी किंवा 8वी नंतरनं हॉस्टेल आहे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे हॉस्टेल. यामध्ये जे जुनी हॉस्टेल आहेत त्या ठिकाणी 50% जागा SC साठी आणि 50% जागा म्हणजेच ESBC आणि अदर कॅटेगरीसाठी आहेत. आणि जी नवनिर्मित हॉस्टेल आहेत त्या ठिकाणी पण मुला मुलींची राहण्या खाण्यापिण्याची सोय आणि त्याचबरोबर ते ज्या ठिकाणी त्या शहरामधल्या कुठल्याही शाळेमध्ये कॉलेजमध्ये ते ऍडमिशन घेऊ शकतात. त्याचबरोबर त्यांना खर्चासाठी सुद्धा एवढं सगळं वह्या पेन पुस्तक खाणं पिणं राहणं सगळं मोफत येऊन खर्चासाठी किरकोळ खर्चासाठी 600 रुपये 1500 रुपये आता केलेले आहे. 1500 रुपये अनुदान विद्यार्थ्यांना दर महिना दिलं जातं शासनाकडून, त्यांच्या खात्यावरती ते येतं. त्याचबरोबर की असे हॉस्टेल आपल्या दूधगंगा डेअरीच्या शेजारी मुला मुलींचं हॉस्टेल ते पण आहे. त्याचबरोबर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना आहे. त्या योजनेमध्ये ग्रॅज्युएट झालेला अनुसूचित जातीतील युवक किंवा युवती यासाठी अर्ज करू शकते आणि याच्यामध्ये त्यांना कसण्यासाठी शासनामार्फत 5 एकरापर्यंत जमीन काय केली जाते दिली जाते. यामध्ये शासन कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडून कुठलाही मोबदला घेत नाही. त्यांना करार स्वरूपामध्ये ती शेतजमीन दिली जाते आणि उत्तर त्यांनी त्यामध्ये कसल्यानंतर त्यांची ते प्रगती पाहून किंवा हे करून ती शेतजमीन त्यांच्या नावावर करण्याची परमिशन सुद्धा डिपार्टमेंटने देत असते. त्याचबरोबर आणखीन आहे पुढं की वयोश्री योजना आहे. या वयोश्री योजनेमध्ये किंवा अशा बऱ्याच ठिकाणी ते तुम्हाला मोफत घेतात. येण्या जाण्याचा राहण्याचा खाण्याचा खर्च शासन करतं. तुमच्याबरोबर पोलीस डिपार्टमेंट असतं, त्याचबरोबर तुमच्याबरोबर डिपार्टमेंटमध्ये अगदी क्लास 1 अधिकाऱ्यांपर्यंत तुमच्या लोक तुमच्या मदतीसाठी त्या ठिकाणी शासन अवेलेबल करून देतं. त्याचबरोबर पुढचे आहेत की अनुसूचित जातीतील यांसाठी रमाई आवास योजना, म्हणजे ज्यांना घरं नाही अशांसाठी